श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे. पोपट घरात पाळणं शुभ की अशुभ? मिठू मिठू बोलणारा पोपट सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करून घेतो. पण अनेकदा लोकांना असा प्रश्न पडतो की घरात पोपट पाळणं शुभ आहे की अशुभ? खरं तर वास्तुशास्त्रात पोपटाशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार वास्तूच्या नियमानुसार घरात पोपट पाळल्याने सुख समृद्धीत चांगली भरभराट होते. घरात पोपट पाळण्याचे वास्तू नियम नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. पोपट पाळणं शुभ की अशुभ? वास्तूनुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पोपट पाळणं शुभ मानले जातं. जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवत असाल तर तो खुश आहे की नाही या गोष्टींची नीट खात्री करून घ्या. कारण अशी मान्यता आहे की पिंजऱ्यामध्ये पोपट जर खुश नसेल तर घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. या व्यतिरिक्त घरात पोपटाचा फोटो लावणं देखील शुभदायक मानलं जातं. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह दोषापासून मुक्ती मिळते. घरात पोपट आणल्यानंतर त्याची विशेष काळजी घ्या. मान्यतेनुसार असे केल्याने फार शुभ परिणाम मिळतात. तसेच जीवनात आनंद टिकून राहतो. कोणत्या परिस्थितीत पोपट पाळणं शुभ? अशी मान्यता आहे की घरात पोपट पाळल्याने राहू, केतू आणि शनीच्या दुष्प्रभावांना कमी करता येते. ज्योतिषशास्त्रानुसार घरात पोपट पाळल्याने अनेक रोगांपासून सुटका होते. तसेच पोपट घरात ठेवल्याने लहान मुलांचं अभ्यासात मन रमते. तसेच घरात पोपट ठेवल्याने पती पत्नीच्या नात्यात अतूट बंध निर्माण होतात. कोणत्या परिस्थितीत पोपट पाळणं अशुभ? अशी मान्यता आहे की जर तुम्ही घरात ठेवलेला पोपट खुश नसेल तर घरात अनेक वाद निर्माण होतात. तसेच घरातील सदस्यांना पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. आर्थिक तंगी भासते. घरात सतत वादविवाद झाल्यास पोपट जर त्याच गोष्टी वारंवार बोलून दाखवत असेल तर अशा वेळी पोपट पाळणं हे अशुभ संकेत देतात.